नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, उन्हाळी सुट्टी असल्या की प्रत्येकजण काही ना काही प्लॅनिंग करतं। तसं आमचं जे प्लॅनिंग होतं तो सासरी जाण्याचं होतं। थोडे दिवस सासरी आणि थोडे दिवस माहेरी जाऊन राहून आली आणि हा व्हिडिओ जो होता तो सासरी गेल्यानंतरचा होता। रेणुका मातेची यात्रा कर्नाटकमध्ये जाऊन बरेच जण करतात, तसं आम्हालाही करावी लागते। 3 वर्षातून किंवा 5 वर्षातून इच्छेनुसार आम्ही ही यात्रा करतो। आता आम्ही बाहेर राहतो त्यामुळे मला एवढं डिटेलमध्ये त्याची एवढी माहिती नाही, परंतु माझे सासू सासरे आणि दीर वगैरे हे सगळं करतात। आणि आम्ही एक दिवसासाठी ज्यावेळी जातो त्यावेळी असा काही जर प्लॅन असेल म्हणजे यात्रा करायचं वगैरे तर आम्ही आवर्जून जातो। या मे महिन्यामध्ये आमचा प्लॅन ठरलेला कर्नाटकात जाऊन रेणुका मातेची यात्रा करायची। आता कर्नाटकमध्ये सौंदतीला पण बरेच जण जातात आणि कोकटनर म्हणून आहे तिकडे पण बरेच जण जातात। आम्हाला जे जावं लागतं ते कर्नाटकातील कोकटनर म्हणून जे ठिकाण आहे तिथं मेन ठिकाणी आम्ही तिकडं जाऊन यात्रा करायचा असा प्लॅन झालेला आणि तिकडे ही बोकड जत्रा जी आहे ती केलेली आहे। घरातून परड्या भरण्यासाठी जो नैवेद्य करतात तो संपूर्ण बनवलेला, म्हणजे आंबील आहे, घुगऱ्या बनवतात, भात बनवतात, पुरणपोळीचा नैवेद्य असतो, भाजी, आळूवडी हे सर्व बनवलेलं। परंतु पुरणपोळी मी तुमच्यापर्यंत दाखवलेलं नाहीत, जेवढं जमेल एवढं शूट केलेलं आहे। परंतु पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तो घरातून बनवून घेतलेला आणि मटणाची जत्रा ज्यावेळी करणार त्यासोबत खाण्यासाठी भाकरी जी आहे त्याही घरातून बनवून घेतलेला। फक्त तिथं जाऊन हा मटणाचं जे आहे तो रस्सा बनवलेला आहे आणि भात बनवलेला आहे। पण हे 2-3 वर्षातून किंवा 4 ते 5 वर्षातून हा प्लॅन होतो आणि बरेच जण करतात। तसंही माझ्याही घरी बनवली जाते, फक्त कर्नाटकमध्ये जाऊन आम्ही ही करतो यात्रा। पुरणपोळीचा नैवेद्य झाला, अळूवडी आणि जे म्हणतो ना आंबील, घुगऱ्या हे सर्व काही जे घेऊन आलेलं तो नैवेद्य झाला आणि परड्या ज्या भरतात त्याही भरून झालेल्या आहेत, पण त्या मी शूट केलेलं नाही। नंतर ही बोकड जत्रा नंतर करतात त्याचा हा व्हिडिओ आहे। आणि तिथंच खूप मोठं असं मैदान आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याच आजूबाजूच्या भागातून दूरवरून असे ज्यांच्या घरामध्ये हे देवस्थान आहे म्हणजे ही देवी आहे ते बरेच जण आजूबाजूच्या भागातून येतात आणि ही बोकड जत्रा करतात। आणि खूप प्रचंड अशी गर्दी असते, असं डोंगरात असल्यासारखं ते ठिकाण आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला जिकडं पाहायला मिळेल तिकडं हे तुम्हाला अशा पद्धतीने चुलीवरती पातेले ठेवलेली दिसतील। आणि मे महिन्याच्या सुट्ट्या असल्यामुळे बरेच जण तिथं एकत्र येऊन ही यात्रा करतात। तिथं फक्त हे मटण बनवलं जातं आणि भाकरी घरातून येतात, ज्यांना जमेल ते तिथं बनवतं, परंतु तिथे एवढी सोय नसते कारण पूर्णपणे खडक आहे आणि तिथं भाकरी बनवणं शक्य नसते। म्हणून आम्ही काय करतो, प्रत्येक वेळेला ज्यावेळी प्लॅन होतो त्यावेळी भाकरी जी आहे त्या घरातून बनवून नेतो आणि एक दगडाची मोठी चूल मांडून हे मटण फक्त तिथं शिजवतो। सोबत नातेवाईक किंवा मित्रपरिवार जो आहे त्यांना सोबत घेऊन जातो आणि असा हा बेत होतो। छान तिथं जेवण बनवतात, जेवतो आणि संध्याकाळी आम्ही घरी परततो। मसाला जो आहे तो घरूनच बनवून घेतलेला आहे। मी फक्त हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। जास्त अशी माहिती माझ्याकडेही नाही कारण मी पण बाहेर असते, त्यामुळे मला पण एवढी अशी माहिती नाही। मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितलेली आहे। तुम्ही फक्त रेसिपी पहा, बाकीची मला जेवढी माहिती होती तेवढी मी सांगितलेली आहे। ज्यांच्या घरी रेणुका माता आहे किंवा त्याची देवीची परडी आहे त्यांना हे सर्व माहीत असेल, पण ज्यांच्या घरी नाही त्यांना माहीत नसेल। मला पण जास्त असं माहिती नाही, मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितलेली आहे। व्हिडिओ शूट करताना ही मी नव्हते कारण हे सगळे जे होते आमचे दीर, चुलत दीर आणि जे भाऊजी माझे गावाकडे जे राहतात त्यांचे मित्र किंवा रिलेटिव्हमध्ये कोणी असे सगळे होते आणि हा जो आहे ते शूट केलेलं आहे माझ्या मुलगीनं। मी झाडाखाली सावलीला बसलेली कारण प्रचंड ऊन होतं, एवढा मे महिन्याचा उन्हाळा जाणवत होता आणि अशा अवस्थेत ते बनवायचं चाललेलं ऊन। आणि आम्ही कसं शहरातनं ज्यावेळी गावाकडे जातो त्यावेळी ऊन अजिबात सहन होत नाही, परंतु मुलीचं असं होतं की व्हिडिओ शूट करायचा कारण मम्मीचा जो चॅनल आहे त्यावरती हा व्हिडिओ अपलोड करायचा, त्यामुळे ती थांबलेली। त्यामुळे तिनं काही शूट केलं, काही शूट करायचं राहिलेलं, पण जेवढं शूट केलेलं तेवढा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। मग मसाले जे होते ते कसे घरातून बनवूनच जे आणलेले होते, काही विकतचे मसाले वापरले गेले, थोडंसं खोबरं, जिरं पूड वगैरे घरातून बनवून आणलेली। आणि हे बघा त्यांनी त्यांच्या अंदाजानुसार ते बनवलेलं आहे आणि घरं जसं बनवतो तसं बाहेर बनवलं जात नाही, परंतु बाहेर जास्त प्रमाणात बनवलं जातं आणि असं चुलीवरती 1 तास असं छान असं या जाळावरती ते शिजवलं जातं। आणि का माहीत नाही पण याला चव खूप छान अशी असते। ज्यांना मटण आवडतं किंवा चिकन आवडतं त्यांच्यासाठी मी सांगते की ही चव खूप छान असते, त्यांना ते नक्कीच आवडणार। आणि बाहेर असं डोंगरात
आणि छान असं चुलीवरती ते शिजवलेलं असतं, जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे त्याची चव थोडीशी वेगळी असते. जे मसाले असतात ते ज्यांना माहिती आहे त्यांच्या अंदाजानुसार घेतलेले असतात. जास्त प्रमाणात बनवत असताना असं वाटीचं, पळीचं, चमच्याचं असं काही मोजमाप असं काहीच नसते. अंदाजाने त्यांना जे माहीत असेल त्या अंदाजाने त्यांनी मसाले घातलेले आहेत. आता किती मसाले वापरले हे मलाही माहीत नाही, कारण माझ्या घरी जॉईंट फॅमिली आहे, आम्ही सर्व एकत्र, आम्ही कामानिमित्त फक्त बाहेर असतो, परंतु प्रत्येकजण एक एक जबाबदारी घेतं. कोणी मसाले बनवले असतील, कोणी पुरणपोळ्या बनवल्या, तर मी आळूची वडी, भेंडी, गवारी हे जे काही लहान लहान जी छोटी छोटी कामं होती हे मी केलेली आहेत. आणि बाकीची प्रत्येकानं काही ना काही केलं, त्यामुळे मसाला कोणी कसा बनवला हे मला पण माहीत नाही, त्यामुळे मी तुम्हाला प्रमाण पण काही सांगू शकत नाही. 1 तासानंतर हे मटण छान असं शिजलेलं, आणि परत आम्ही ज्या घरातून भाकरी बनवून आणलेल्या, मटण शिजल्यानंतर ते साईडला ठेवलं. नंतर भात थोडासा आम्हाला गरम गरम भात हवा होता म्हणून तो बनवून घेतलेला. आणि सगळ्यांनी घरातून ज्या प्लेटा आहेत, म्हणजे ताटं जे मोठी असतात ते घरातून आम्ही घेऊन गेलेलो. तिथं फक्त जाऊन जेवलो आणि जेवण झाल्यानंतर आम्ही घरी आलेलो आहे. हे बघा, असा हा रस्सा तयार झालेला आहे. आणि हाही मटणाचा रस्सा त्यांनी त्यांच्या पद्धतीने बनवलेला आहे. सकाळी 7 वाजता बाहेर पडलेलो. ज्यांना सकाळी लवकर भूक लागते त्यांनी नाश्ता केलेला, आणि ज्यांनी काहीही खाल्लं नव्हतं त्यांना प्रचंड भूक लागलेली. अशा पद्धतीने ताटामध्ये वाढायचं चालू होतं, आणि सगळ्यांनी आपापली ताटं उचलून ज्यांना जशी बसायला जागा भेटेल तसे ते जेवलेलेत. आणि हे कसं कधीतरी एखाद्या दिवशी बाहेर गेल्यानंतर जसं असेल त्या ठिकाणी बसावं लागतं, तसं प्रत्येकाने भूक लागलेली म्हणून जसं जागा भेटेल तशी बसलेली. हा बघा चुलीवरती गरम गरम जसा भात बनवलेला. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. ज्यांच्या घरी रेणुका मातेची परडी आहे त्यांना हे सर्व गोष्टी माहीत असतील, कारण कर्नाटकात जाऊन प्रत्येकजण 2 वर्षातून 3 वर्षातून यात्रा करतात. काही ठिकाणी फक्त पुरणपोळ्याचा नैवेद्य असतो, तसा आम्हीही पुरणपोळ्याचा नैवेद्य केलेला आणि येता येता हे असा बेत केलेला. व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. देवीसाठी आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य घेतलेला. त्याबरोबर बघा ही अळूवडी आहे, गवारीची भाजी, मेथीची भाजी, भेंडी, आंबील घुगऱ्या बनवलेल्या त्या दाखवायच्या राहिलेल्या, भात बनवलेला नैवेद्यासाठी, आणि कटाची आमटी हे बघा केली, कारण पुरणपोळीचा नैवेद्य होता. हे बघा घरातूनच आम्ही बनवून घेतलेला आहे. हा जो देवीसाठी नैवेद्य लागतो तो आम्ही घरातूनच बनवलेला आहे. आणि हे बघा पुरणपोळीसाठी पुरण तयार करायचं होतं. इथंपर्यंत व्हिडिओ फक्त शूट झालेला आहे.